माझा संदेश आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. हा संदेश जो घेऊन आम्ही पूर्ण भारत देशभर कार्य करत असतो. आमचा विशिष्ट, मी रामानंदाचार्य आहे, तर आमचा विशिष्टाद्वैत सिद्धांत सांगतो की जीव, सृष्टी आणि परमेश्वर हा सगळ्यांमध्ये एकच आहे. मी माझ्या अभंगामध्ये सांगितलं, अणुरेणू देव आहे, नरेंद्रमणी शोधून पाहे. रंजले गंजल्यांची सेवा हीच ईश्वरी सेवा आहे, हा माझा संदेश आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही फक्त दुर्बल घटकांसाठीच काम करतो असं नाही, पुष्कळ काम करतो. आम्ही गाई म्हशी वाटतो, शेळ्या मेंढ्या देतो, घरघंटी देतो, शिलाई मशीन देतो, पिठाच्या चक्क्या देतो. याचबरोबर अनेक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. आमच्या 53 ॲम्ब्युलन्स आहेत की लोकांचे जीव वाचवले पाहिजेत. वर्षातून एकदा आम्ही किमान 1 लाख रक्त बाटल्या थॅलेसेमिया, सिकल सेल्स, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर या रुग्णांना मिळालं पाहिजे, कारण त्यांना दर 15 दिवसांनी रक्ताची गरज लागते. म्हणून दरवर्षी आमचा 15 दिवसाचा कॅम्प असतो. या कॅम्पमधून आम्ही रक्त देत असतो. आता परवा 4 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान 1,36,270 रक्तबाटल्या आम्ही दिलेल्या आहेत. आता परवा आम्ही म्हणजे 8 तारखेलाच तो कार्यक्रम झाला. माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या हस्ते, वनमंत्र्यांच्या हस्ते तो कार्यक्रम झाला. संकल्पपूर्ती सोहळा 1,11,464 झाडं लावले आम्ही 1 महिन्यामध्ये. आम्ही लोकांना आवाहन केलं की आज जे ग्लोबल वॉर्मिंगमुळे नुकसान होत चाललेलं आहे, हे टाळायचं असेल तर झाडं लावणं गरजेचं आहे. झाडं आपला श्वास आहे. झाडं आपल्याला जगवणार, तर निसर्गाचं संतुलन झाडं ठेवणार आहेत. आणि निसर्ग चक्र किंवा निसर्ग साखळी जी कॉलॅप्स झालेली आहे, त्याचं प्रमुख आहे प्रचंड वृक्षतोड आहे. आणि वृक्षतोड थांबवायची असेल तर झाडं लावा. आता पुढच्या महिन्यामध्ये किमान 5,000 कच्चे बंधारे बांधले जातील. म्हणजे दर महिन्याला आमच्या ॲक्टिव्हिटी चालू असतात. माझा संदेशच आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, संदेश आहे. आणि आम्ही लोकांना सांगतो, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून जर पुढे गेलो आपण, तर आपण विकसित पण होऊ आणि मनुष्य म्हणून पण जीवन जगू. अशा प्रकारचा आमचा संदेश आहे.